नाही ठरवता येत. नावी समाज किती टक्के हो? विचार करा. 2 मार्च 1660ला वेढा पडला आणि सिद्दी जोहरचा अंदाज होता की महाराज किती दिवस वरती बसतील, एक ना एक दिवस धोधो पाऊस येईल, धनधान्य संपेल. पण वेढा ढिला पडला नाही आणि महाराजांना वाटले की ते आपण निसटून जावं. आणि मग ती संकल्पना 2 पालख्या बनवायच्या. एका पालखीत महाराज तुम्ही बसावं आणि दुसऱ्या पालखीत सोंगातला शिवाजी बसल. कल्पनाचित्र डोळ्यासमोर उभं करा. त्या सज्जा कोठीमध्ये ती बैठक सुरू आहे दिनांक 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमेला. आणि जेव्हा संकल्पना येते की सोंगातला शिवाजी शिवाकाशीत उठून उभा राहतो, महाराज मी शिवाजी बनायला तयार आहे. विचार करा, 2 तासात मरणार याची शंका नाही, खात्री आहे. बरं, ओळख तानाजी मालुसरेंसारखा बालमित्र नाही आहे. ओळख दिनांक 28 नोव्हेंबर 1659 आणि बलिदानाचा दिवस 12 जुलै 1660. 10 महिन्यात काय वाटावं असं? कुठलं बॉन्डिंग होतं ते की मी मेलो तर चालेल, माझा राजा वाचला पाहिजे. आणि तो जो प्रसंग उभा केला ना, तो तसाच त्या मशालीच्या प्रकाशामध्ये मोहरा आला आणि म्हणला महाराज मी आज शिवाजी बनायला तयार आहे. महाराज कधी होय म्हणतात म्हणून त्याचे कान सुचलेत. महाराज होय म्हणत नाहीत, पण विलंबाने महाराजांच्या मुखातनं वाक्य निघतात, अरे शिवा एक वेळा आम्ही सुटून जाऊ पण तुझं काय होईल म्हणून आम्ही विचार करतो. ऐकल्याबरोबर तो महाराजांचे पाय धरतो. महाराज आता विचार नका करू, या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. महाराज या शिवाच्या जीवाचं सोनं होईल. आई भवानीची आण आहे. महाराजांना गहिवरून येतं की काय माणसं आहेत की महाराजाच्या दारात जात असताना सुद्धा ही आई भवानीची आण म्हणतात. महाराज मानेनी होकार देतात. आपला अंगरखा चोळणा दुशेला, रत्नाजडी तलवार त्याच्या कमरेला, मुकुट घालतात. मुकुटामध्ये तो मोत्याचा तुरा, गळ्यातला कंठा घालतात. छोटा संदूक उघडतात. एक वस्तू कपाळाला लावत लावत महाराजांच्या मुखातनं वाक्य निघतात, अरे शिवा हा आई भवानीचा प्रसाद. भोसल्याचं लेणं, देवीच्या भक्ताची खून, कशापाय सिद्धी जोहर फसणार नाही, पण कवड्याची माळ तुझ्या गळ्यात बघून फसेल म्हणून महाराज कवड्याची माळ गळ्यामध्ये टाकतात. आणि सरकन मागं सरल्याबरोबर महाराजांना लक्षात येतं की आपला आरशात प्रतिबिंब बघतोय की काय, हुबेहूब प्रति शिवाजी. करकरून मिठी मारतात. होंदका फुटतो, शब्द फुटत नाहीत. आसवांच्या धारा वाहतात. शिवा काशीदाला कळतं की आपला खांदा भिजतोय आणि त्या मिठीमधून कशीबशी सुटका करत शिवाचे बोलवते, महाराज माझ्यासारख्या सामान्य नाव्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. या एका एका टिपासाठी मी मरण पत्करेल महाराज, मी मरण पत्करेल. ती नावी समाजाची टक्केवारी मोजणार तुम्ही आज? टक्केवारी मोजून चालणार नाही, बलिदानाचं महात्म्य मोजा. एवढंच मला म्हणायचं. जेव्हा मला सकपाळ अफजल खानाच्या वेळेस होता जेव्हा म्हणून तो पण नावी समाजाचा. किती टक्केवारी हो? पण 2 वेळा मराठ्यांचा इतिहास बंद झाला असता जर नावी समाजाचं हे योगदान नसतं तर. त्यामुळे टक्केवारीहून बलिदानाची मूल्यमापन होता कामा नये असं माझं मत आहे. आणि खोटे टक्केवारी सुद्धा पुरोगामित्वाच्या नावाखाली वाढवू नये. जे आहे ते सांगा, वाद होणार नाहीत. नाही, पण महाराजांच्या सेक्युलरिझम